बघा ना, त्या दिवशी मी कमी कापडात स्लीव्ज कट केलेली होती. अगदी कमी कापड होतं आणि त्याला हे मोठे जोड द्यावे लागत आहेत. तो ब्लाऊज मी आता कसा जोडायचा स्लीव्ज ते दाखवणार आहे. बघा, दोन्ही साईडने आपल्याला जे जोड दिलेले कापलेले होते ते शिवायचे आहेत. एक बाजू मी जोडून घेतली. दुसऱ्या साईडला सरळ बाजूवर ठेवायची आणि अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची. इथे मी दाब शिलाई नंतर देणार आहे. शिलाई दिल्यानंतर ओव्हरलॉक पहिलं करणार आणि मग दाब शिलाई देणार. हा एक स्लीव्ज तयार झालेला आहे. तसंच आता दुसरा स्लीव्ज शिवून घेऊयात. कापड स्ट्रेचेबल होतं, वाकडं तिकडं होतं, त्यामुळे जरा वेळ लागला शिवायला. ते ओव्हरलॉक केल्यानंतर कापड व्यवस्थित होतं, सरळ होतं आणि ओव्हरलॉक केल्याने ब्लाऊज फुटत नाही. शिलाई झालेली आहे करून. ओव्हरलॉक देखील मी केलेला आहे. आता दाब शिलाई देऊन घेऊयात. चारही बाजूला मी दाब शिलाई दिली. कापड कॉटनचं आहे आणि जरा पातळसर आहे, त्यामुळे असं ते स्ट्रेचेबल आहे. आता अस्तर आपल्याला जोडायचं आहे. अस्तर देखील कमी पडत होतं, पण त्याला छोटे जोड द्यावे लागणार आहेत. ते इथे आपण जोडून घेऊयात. चारही बाजूला सेम असे जोडून घ्यायचे आहेत आणि लगेचच दाब शिलाई देऊन घेणार. याला मी ओव्हरलॉक करत नाही, कारण अस्तराचे धागे निघत नाही आहेत. ब्लाऊज पीसचे धागे निघतात आणि ब्लाऊज फुटतो, त्यामुळे ब्लाऊज पीसला मी ओव्हरलॉक केलेला आहे. आता ही सरळ बाजू, त्याच्यानंतर जी अस्तराची वरची बाजू दिसते व्हिडिओत ती पण सरळ बाजू आहे. आता दंडाकडे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे सरळ बाजू ठेवून शिलाई करून घ्यायची आणि मग याला उलटवायचं. याचे जादाचे दोरे कापड कापून टाकलं. दुसरा स्लीव्ज घेतला आणि इथे पुन्हा शिलाई द्यायला सुरुवात केली. आता याला दाब शिलाई द्यायची आहे. त्याच्या आधी इथे दोरे कापून घेतलेत मी. याला पलटवूयात. पलटवलेला भाग अस्तराच्या दिशेने असू देत, म्हणजे दाब शिलाई आतमध्ये राहते, बाहेरून कुठेही शिलाई दिसणार नाही आहे. लगेच हाताबरोबर दुसरा स्लीव घेऊन त्यावर देखील दाब शिलाई देऊन घेऊयात. असं केल्यामुळे वेळ वाचतो. आता अस्तर पलटवून तिन्ही बाजूने आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे. हे बघा, जरा कमी पडतं आहे, अर्धा सेंटीमीटर, पण काही हरकत नाही. जादा मी सोडलेलंच असतं अस्तर आणि मेन फॅब्रिक. बाही कमी पडायला नको, यामुळे मी जादा अंतर घेऊनच स्लीव्ज कट केलेली आहे. आता तिन्ही बाजूने व्यवस्थित शिलाई द्यायची आणि दंडगैराकडे बघू शकतात. अस्तराच्या पुढे आपल्याला जराशी पायपिंगसारखी बाहेरची जी बाजू आहे ब्लाऊज पीसची ती दिसते आहे, जे पायपिंगसारखं दिसतं आहे ते मी मुद्दामून ठेवते, कारण जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा काही वेळा अस्तर लांबतं आणि ते बाहेर डोकावतं. यात तसं होणार नाही आहे. आता दोन्ही बाजू मी जोडून इथे बघितल्या, बरोबर आहेत की नाही चेक केल्या, नाहीतर काखेत वर खाली अशा प्रकारे स्लीव जोडला जातो. दोन्ही नीट करून घेतले बाजू. आता दुसरा स्लीव तशाच प्रकारे तयार करून घेऊयात. साईडने व्यवस्थित शिलाई द्यायची. अशी जर डायरेक्ट शिलाई जमत नसेल तर टाचण्या आधी लावून घ्यायच्या किंवा कच्ची शिलाई द्यायची हाताने.
आणि मग ही शिलाई मशीनने देऊन घ्यायची. मला आता सवय झालेली आहे आणि हे कॉटनचं कापड आहे, त्यामुळे कुठेही ब्लाऊज पीस सरकत नाही. घडीवर घडी व्यवस्थित राहते. आता जादाचं कापड कापून टाकूयात. आता मगाच्याच प्रमाणे दोन्ही बाजू पाठची आणि पुढची व्यवस्थित झाले की नाही बघायची. मध्ये नॉच देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला जोडताना व्यवस्थित जोडता येतं आहे. बघा, वर खाली दिसतंय. हा शेप नीट ठेवून घ्यायचा. इथे मला जी समोरची बाजू आहे, पुढची बाजू, तो शेप व्यवस्थित दिसला नाही, त्याच्यामुळे मी तो परत एकदा कट करून घेतला. आणि अशा प्रकारे माझे दोन्ही स्लीव्स अस्तर लावून तयार झालेले आहेत.